आहे प्रश्नपत्रिका 2022 ची आहे. याचे सगळे प्रश्न आणि म्हणजे आपल्या आकृत्याचे प्रश्न पाहणार आहोत आपण आणि याचे उत्तर कसे आले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर सर्वात पहिले आपण प्रश्न वाचून घेऊ. प्रश्न क्रमांक 1, 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या ए, बी, सी आणि डी दाखवलेल्या आहेत. या 4 आकृत्यापैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा. या आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तरपृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. तर आपल्याला काय करायचं, हा प्रश्न पहिले वाचून घ्यायचा चांगला, मग त्याच्यावर आपण काय करायचं आहे हे पाहायचं. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, चार चार आकृत्या दिलेल्या आहेत. त्या आकृत्यापैकी एक आकृती कोणती वेगळी आहे आणि 3 कोणत्या त्यांच्यामध्ये समानता आहे आणि एक त्यातली वेगळी आहे, निराळी आहे. तर ते ओळखायचं आहे. तर याच्यामध्ये बघा ABCD 4 आकृत्या दिलेल्या आहेत. ह्याच्यामधली वेगळी आकृती कोणती दिसत आहे बघा. पहिल्या ह्याच्यामध्ये 4 एक्स काढलेले आहेत. कॉर्नरला आहे पण 4 आहेत. बी मध्ये 5 दिसायले. त्याच्यानंतर सी मध्ये 4 आहेत. डी मध्ये 4 आहेत. ठीक आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आहेत पण या सगळ्यामध्ये काय आहे, ए, सी आणि डी मध्ये 4 एक्स काढलेले आहेत. पण बी मध्ये 5 आलेत म्हणून काय झालं, ही आकृती वेगळी आहे म्हणून आपलं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक बी येणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला परीक्षेमध्ये काय करायचंय, ABCD गोल दिलेले असतात. त्याच्यावरचं बी जे आहे त्या बी ऑप्शनला काळं करायचे. काळा किंवा निळा पेन तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर प्रश्न दुसरा आहे. दुसऱ्या आकृत्या दिल्या बघा. त्याच्यामध्ये 4 आकृत्या आहेत. चारेला बाण तर सगळीकडे आहेच. 4 आकृत्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये वेगळं काय दिसायलं, ए मध्ये बघा हे जे रेषा आहे बाणाला जोडून पहिली रेषा मोठी आहे. बाणाला जी जोडलेली आहे ती. बाकीच्या त्याच्या मागच्या छोट्या छोट्या होत गेल्या. बी मध्ये पण तसंच आहे, फक्त त्याच्या दिशा बदललेल्या आहेत पण बाण जो आहे तो मोठ्या रेषेला जोडलेला आहे याच्यामध्ये सुद्धा बी मध्ये. त्याच्यानंतर सी मध्ये हा बाण जो आहे जोडलेला बघा, हा मोठ्या रेषेला नाहीये. इथे सगळ्या मोठ्या रेषेला होता, इथे छोटी आहे, छोटी रेष आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा डी मध्ये मोठीच होती. बाणला जोडलेली रेषा जी होती ती मोठीच होती. फक्त याच्यामध्ये काय दिसायला आपल्याला, सी मध्ये छोटी जोडलेली आहे, मोठी त्याच्या पुढे आहे. त्यामुळे वेगळी कोणती दिसायली आपल्याला, हे पर्याय क्रमांक सी, सी मधली जी आकृती आहे ही वेगळी आहे असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर प्रश्न तिसरा आहे. प्रश्नाकृती तिसरी. त्याच्यामध्ये चौकोन आहे. चौकोनामध्ये हे डॉट काढलेले आहेत, म्हणजे 3 वर्तुळ काढलेले आहेत कॉर्नरला. ठीक आहे. हे लेफ्टला आहे, हा राईटच्या वरच्या साईडला आहे. सी मध्ये तिथे पण 3 आहेत. फक्त हे काय आहे, कॉर्नरला काढलेले नाहीत. हे सगळे बघा ह्याचे कॉर्नरला आहेत. ठीक आहे. ए मध्ये, बी मध्ये एका कोपऱ्याला दिसत आहेत. पण हे जे आहे एका कोपऱ्याला कॉर्नरला आहे, पण हा जो गोल आहे हा मधात गेलेला आहे. इथे असायला पाहिजे होता. 1, 2, 3, 3 इथे पाहिजे होते, पण त्याच्या मधात काढलाय म्हणून ही आकृती वेगळी असेल. डी मध्ये पण बघा हे कॉर्नरलाच आहेत तिन्ही पण गोल, म्हणून आपलं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर प्रश्नाकृती चौथी. चौथ्यामध्ये काय करायचं आपल्याला, ही चारी पाहून घ्यायच्यामध्ये काय साम्य दिसायलं, 3 आकृत्यामध्ये काय साम्य दिसतंय, एक वेगळी आकृती कोणती दिसायली. तर याच्यामध्ये हा चौकोन आहे, याचे 4 भाग केलेले, चौकोनाचे 4 चौकोन तयार केले. ठीक आहे. 4 भाग करून. त्यानंतर हा वर्तुळ आहे, याचे पण 4 भाग केलेले आहेत. याचे हा आयत आहे, त्याचे 4 भाग केलेले आहेत आणि हा त्रिकोण आहे, याचे 3 भाग झालेत. तर याच्यातली वेगळी आकृती कोणती आहे, आपण कोणती आहे सांगा तुम्ही, तुम्हाला येतं का. तर याच्यामधली मी सांगते बघा तुम्हाला, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. कारण याच्यामध्ये 3च भाग व्हायले, बाकीच्या मध्ये काय व्हायले, सगळे 4 भाग होत आहेत आणि याच्यामध्ये फक्त 3 भाग तयार व्हायले, म्हणून ही वेगळी आकृती असणार आहे.
आता प्रश्न क्रमांक भाग 2 सुरू झाला बघा. प्रश्न वेगळा आहे. आता प्रश्न वाचून घेऊ पहिले. प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. म्हणजे एका साईडला प्रश्नाकृती आहे आणि बाकी उत्तर आकृत्या 4 दिल्यात. तर उत्तर आकृत्यापैकी प्रश्नाकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा. योग्य उत्तर आकृतीचे वर्णाक्षर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्न क्रमांकासमोरील ज्या वर्तुळात आहे ते वर्तुळ काळे करा. तर आपल्याला याच्यामध्ये प्रश्नाकृती दिलेली आहे, त्याच्यातल्या उत्तर आकृत्या 4 आहेत. त्याच्यापैकी काय करायचंय आपल्याला, समान अशी म्हणजे या आकृतीशी समान म्हणजे सेम टू सेम आपल्याला आकृती पाहायची आहे. याच्यातला जे अक्षर दिलेले असतील, ज्या डायग्राम दिले असतील ते सेम असायला पाहिजे. तर ही प्रश्नाकृती आहे बघा. इथे 1 2 4 3 5 8 हे सेम अंक आलेले पाहिजेत. तर ह्या उत्तराकृतीमध्ये कोणत्या याच्यात दिसायला बघायचं. ए मध्ये आहे का, इथे 1 2 3 आहे, इथं 4 पाहिजे होतं म्हणून ही आकृती नाहीये. त्याच्यानंतर बी मध्ये इथे 4 नाहीये म्हणून हे पण नाही येणार. याच्यामध्ये आहे 1 2 4, इथे 3 5 8, इथे आहे 3 5 9 आहे. त्याच्यामुळे ही पण येणार नाही कारण इथे अंक बदललेला आहे. आता डी मध्ये पाहू. 1 2 4 3 5 8 6 7 9, इथे 6 7 9 आहे म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर पुढचे आहे प्रश्न क्रमांक 6. यामधले हे सगळे आकार पाहायचेत आपल्याला. ह्या जे रेषा मारलेल्या आहेत हे व्यवस्थित पाहायचं आहे कारण एका रेषेमुळे सुद्धा आपलं उत्तर चुकू शकतं. तर ए मध्ये पाहूत आपण. सेम डायग्राम आहे का बघा. याच्यामध्ये सगळे आकार जे उजव्या साईडचं डाव्या साईडचं सगळं पाहून घ्यायचं. तर ए मध्ये आपली प्रश्नाकृती जशी आहे तशीच सेम आहे म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 7 मध्ये हा त्रिकोण आहे. ठीक आहे. त्याच्या मधातून एक रेष काढलेली आहे. डाव्या साईडला क्रॉस रेषा बघा, डाव्या साईडला खाली आहे आणि खालची जी रेष आहे ती उजव्या साईडला आहे आणि ह्याचे दोन त्याच्या कॉर्नरला 2 रेषा काढलेल्या आहेत. तर ह्याच्यासारखी सेम आकृती कोणती आहे बघायची. ए मध्ये बघा. ए मधल्या रेषा सर्व पाहायच्या आपल्याला. इथे सेम आहे. त्याच्यानंतर ह्या रेषा सुद्धा सेम आहेत. ठीक आहे. म्हणजे ए आणि ही प्रश्नाकृती आपल्याला सेमच दिसत आहे म्हणून काय येईल, याचं उत्तर पर्याय क्रमांक एच येणार आहे. कारण बी मध्ये बघा ही खालची जी रेषा होती, क्रॉस लाईन मारलेली होती, ही उजव्या साईडला आहे, इकडे बी मध्ये डाव्या साईडला आली म्हणून हे येणार नाही. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा रेषा वेगवेगळ्या आलेल्या आहेत. तर आपलं याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 ची जी आकृती आहे त्याच्यातली सेम आकृती पाहायची आपल्याला. ए मध्ये असा आकार नाहीये, बी मध्ये आहे का बघायचं. बरोबर आहे, ते 2 त्रिकोण तयार झालेले आहेत आणि खाली असे चौकोन जोडलेले आहेत. तर ही प्रश्नाकृती सारखी दिसणारी आकृती आहे बी. त्याच्यानंतर भाग 3 आहे. याच्यामधला प्रश्न वाचून घेऊ. प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त दाखवला आहे. उजव्या बाजूस ए, बी, सी आणि डी या उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि
दिशा न बदलता प्रश्नाकृतीच्या संरचनेत आढळणारी अशी प्रश्नाकृतीच्या संरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा. तुमचे उत्तर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्यायास काळे करून दाखवा. आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाकृती दिली आहे आणि याच्या हे एक बॉक्स रिकामा आहे, म्हणजे याच्यातला एक भाग गाळलेला आहे. तर या पर्यायापैकी कोणता भाग आपण इथे बसवला तर आपली आकृती पूर्ण होईल हे बघायचं आहे. तर याच्यामध्ये हे तिन्ही भाग सेम आहेत, त्याच्यासारखाच आपल्याला पाहायचंय. म्हणजे पहिले बघा काय बघायचं, आपण सगळ्या एक ना एक रेषा पाहायच्या, कारण एक रेष जर राहिली तर आपली आकृती चुकू शकते. म्हणून ते सगळीकडे काय केलंय, पहिले एक रेष मारलेली आहे, तिरकी रेष आहे, क्रॉस लाईन आहे, त्याच्यानंतर गोल काढलंय. तर आणि इथला भाग पाहिजे आपल्याला. इथला म्हणजे काय होईल, इथे जोडणार आपण एक रेष. ओके, मग इथे पाहायचं ए मध्ये काय आहे, पहिलेच गोल काढले, इथे पहिले गोल नाहीये म्हणून हे उत्तर येत नाही, ए येत नाही. त्याच्यानंतर बी बी मध्ये हा जर भाग बसवला तर हा बरोबर बसत नाही, कारण हे दोन गोल इथे आलेत, आपल्या इथे एकच गोल आहे, त्याच्यामुळे हा बी पण येणार नाही. सी मधली ही आकृती सुद्धा बसत नाही, कारण ही कुठल्या साईडची व्हायली, ह्या उजव्या साईडची ही आकृती सेम इथे काढली, ही आकृती नाही बसत. त्याच्यानंतर हा डी पाहायचा. डी मध्ये पहिले एक रेष मारलेली आहे, त्याच्यानंतर गोल, त्याच्यानंतर हे काढलेले आहेत आकार. तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी, 9चं उत्तर. 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. याच्यामध्ये काय केले बघा, हे चार चौकोनाचे 4 भाग केलेले आहेत, त्यातला एक भाग गाळलेला आहे. तर या तिन्ही मध्ये काय दिसायले, सेमच दिसायले. रेषा मारलेल्या आहेत 3 आणि त्याच्या मधात एक आडवी रेषा आहे. तर याच्यासारखीच सेम ही आकृती खूप सोपी आहे बघा. त्याच्यामध्ये सेम फक्त आकृती पाहिजे इथे. हे 3 बॉक्स जे आहेत त्याच्यासारखेच सेम असायला पाहिजे इथे. तर कोणतं येणार आहे, ए मध्ये पाहिलं तर ए मधली आणि हे ज्या काढलेल्या आहेत रेषा त्या सेम आहेत, म्हणून कोणतं उत्तर येईल, याचं पर्याय क्रमांक ए येणार आहे 10व्याचं. त्याच्यानंतर 11वा प्रश्न. याच्यामध्ये हे याच्यामधला एक भाग काढलेला आहे. पहिले काय केले बघा, इथे रंगवलेला चौकोनाचा एक भाग आहे, त्याच्यानंतर एक रेष मारून त्याच्या बाजूला तिरक्या लाईन मारल्यात बघा, छोटे छोट्या रेखांकित केलेल्या रेषा मारून. ठीक आहे, मग असा भाग बघायचा आहे आपल्याला. मधात काय आला पाहिजे आणि हा खालचा साईड आला पाहिजे, उजव्या साईडची खालची आकृती. तर हे आहे का पाहायचं. हा रंगवलेला भाग आहे, त्याच्यानंतर एक रेष मारून इथे छोट्या छोट्या लाईन मारलेल्या आहेत. तर ह्या लाईन सुद्धा पाहायच्या कशा आहेत बघा, इथे क्रॉस मध्ये अशा लाईन येणार, म्हणजे या सगळ्या एकाच दिशेच्या आहेत. तर हे ह्या लाईन इथे येतात का पाहायचं. ठीक आहे, आपण ही आकृती जर जोडली तर ही आकृती बरोबर तिथे बसेल. ठीक आहे, बाकीचे बसणार नाही बघा. काय केलंय, इथे मध्ये रेषा मारलेल्या, इथे आपल्याला भरलेलं पाहिजे. ठीक आहे, काळ रंगवलेलं पाहिजे, इथे रंगवलेलं नाहीये. इथे आहे पण हा भाग दुसरा आहे. ठीक आहे, इकडचा भाग आहे, आपल्याला हा उजव्या साईडचा भाग पाहिजे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर 12वी आकृती. याच्यामधला सुद्धा इथला भाग आपल्याला ओळखायचा आहे बघा. इथे गोलचा आकार काढायचा आपल्याला. पहिले एक येईल इथे, त्याच्यानंतर दुसरी लाईन येईल. ठीक आहे, म्हणजे इथले गोलचे भाग येतील 2. त्याच्यानंतर क्रॉस लाईन मारणार आपण इथे. आपण आकृती अशी थोडीशी काढून पण पाहू शकतो साईडला परीक्षेमध्ये, मग तुम्हाला लगेच लक्षात येईल. तर ए मध्ये तशी दिसत नाही बघा, एकच गोल आहे इथे. बी मध्ये 1 2 आहेत. त्यानंतर ही जी आकृती आहे आपण इथे बसवली तर आपली आकृती पूर्ण होते, कारण हे जे सगळे आकार आहेत हे इथे बरोबर बसतात आणि आपली आकृती पूर्ण होते, म्हणून 12चं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर भाग 4 आहे, याचा प्रश्न वाचते बघा. प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडलेली आहे. प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमात आहेत. उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यामधून अशी आकृती शोधून काढा
की जे मोकळ्या सोडलेल्या प्रश्नाकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. OMR उत्तर पृष्ठावरील प्रश्नाशी जुळेल अशा क्रमांकासमोरील पर्याय काळे करून तुमचे उत्तर दिग्दर्शित करा. म्हणजे आता याच्यामध्ये आपल्याला प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत 3 आणि एक रिकामा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला कोणती आकृती येईल ही शोधायची आहे. आता याच्यामध्ये काय केलेलं आहे, प्रश्नाकृत्यामध्ये 3 आकृत्या आहेत. तर आपल्याला त्याच्यात संबंध आहे. ठीक आहे. चौथ्या आकृतीचा 3 प्रश्नाकृत्या दिल्यात आणि चौथ्या आकृतीची जागा रिकामी सोडली आहे. तर याचा अनुक्रमाने आपल्याला एक एक आकृती पाहायची आहे. ठीक आहे. ह्याच्या जागी कोणती आकृती येईल ओळखायचंय. आता पहिल्यामध्ये फक्त अर्धगोल काढलं होतं. दुसऱ्यामध्ये अर्धगोल काढून त्याच्यामध्ये अजून गोल काढलेत, रेषा मारल्यात. तिसऱ्यामध्ये अर्धगोल आणि ते हे पूर्ण जे आकार काढले होते ते जशाला तसा आहे आणि पुन्हा दुसरा आकार तयार केला अर्धगोलचा याला जोडून. तर चौथ्यामध्ये असं अनुक्रमे जायचं आहे आपल्याला. पुढे पुढे त्यांनी जसा आकार वाढवला आहे तसेच आपल्याला आकार वाढवायचे आहेत. तर इथे काय येणार आहे, इथे मग अशीच आकृती इथे पण येणार आहे. म्हणजे आरशातली आकृती जशी असते तशीच याची सेम आकृती इथे तयार होईल. असा आकार तयार होईल. तर अशा आकृती पाहायची आपल्याला. ए मध्ये आहे का, ए मध्ये नाहीये, इथे रेषा नाहीत म्हणून ए येणार नाही. त्याच्यानंतर बी मध्ये आहे बघा. ठीक आहे. बी मध्ये हे सेम आरशातली आकृती याच्यासारखी दिसते म्हणून ही त्याला त्याच्यासारखीच काढली आहे. तर याचं 13च उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. ही अर्धी आकृती पूर्ण करून आपली अशी आकृती तयार होते. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 14 मध्ये काय केले बघा. आता रेषा आहेत, त्याला एक वरी आणि उजव्या साईडला गोल जोडलेले आहेत आणि इकडच्या साईडला 2 त्रिकोण जोडलेले आहेत, रंगवलेले आहेत हे चारी पण. आता फक्त याच्यामध्ये काय करायचं आपल्याला एक एकने पुढे करायचे. ठीक आहे. ह्या आकृतीमध्ये काय केले, हा त्रिकोण पुढे गेला एकने, त्याच्यानंतर हा गोल एकने पुढे गेला ते इथे आला. ठीक आहे. मग याचं असंच केलेलं आहे. हा त्रिकोण पुढे गेला, इथे यायला पाहिजे. ठीक आहे. आणि हा गोल इथे, तर इथे त्रिकोण आणि इथे त्रिकोण यायला पाहिजे आणि हा गोल इथे यायला पाहिजे. तर अशी आकृती कोणती आहे पाहायचं. या साईडला या 2 रेषेच्या मधात जी रेष आहे तिथे त्रिकोण जोडलेला असायला पाहिजे. तर ए मध्ये आहे का, नाहीये. बी मध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा गोल जो आहे तो पुढे जाणार म्हणजे इथे आला, बरोबर आहे. ठीक आहे. हा गोल इथे जाणार म्हणजे इथे आला, बरोबर आहे. म्हणजे ही बी आकृती आपली ॲक्युरेट असणार आहे. 14चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आता 15वी आकृती आहे बघा. 15 प्रश्न आकृत्या. याच्यामध्ये सुद्धा 3 दिलेले आहेत आणि एक आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. अनुक्रमे केलेले आहेत. एक एक आकृती वाढवलेली आहे याच्यामध्ये. ठीक आहे. काय वाढवलेलं आहे पाहायचं आणि मग सोडवायचं. जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, याच्यामध्ये 2 गोल होते आणि हे जे होतं डाव्या साईडचं त्याच्यामध्ये एक रेष आहे. ठीक आहे. दुसऱ्यामध्ये काय केलं, ह्यांना पुढे ढकललं. हा एकने पुढे गेला, हा इथे आला आणि अजून एक गोल वाढवलं. ठीक आहे. म्हणजे हे 2 जे होते हे उजव्या साईडला गेले, खाली होते हे उजव्या साईडला गेले आणि इथे गोल वाढवलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय झालं, पुन्हा हे 2 इथे होते उजव्या साईडला, ते वरी ढकलले. ठीक आहे. वरी गेले. ठीक आहे. आणि मग इथलं गोल इथे येणार आणि हे रेषा मारलेले जे आहे हे पुढे गेल्यानंतर इथे रिकामं राहील. मग इथे काय येईल, रेषा मारलेलं गोल येणार आहे. रेषा मारणार त्याच्यामध्ये आपण. तर याच्यामध्ये काय करायचंय, याच्यामध्ये काय येईल, मग हे सगळ्यांना आपण एक एकने अजून पुढे केलं तर याचं उत्तर काय येईल, ए आहे का पहा. ए मध्ये काय दिसायलं, सगळेच गोल रिकामे आहेत पण आपल्याला रेषा आहेत 2 ह्याच्यामध्ये तरी रेषा आहेतच, तर याच्यामध्ये नाहीये म्हणून हे ए येणार नाही. बी मध्ये जे आहे ते बरोबर आहे बघा, कारण हे 4 जे आहेत हे पुढे गेला, एक एकने पुढे गेले आणि मधात एक गोल वाढवला आपण. ठीक आहे. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. आता प्रश्न क्रमांक 16.
ही आकृती खूप सोपी आहे बघा. फक्त आपल्या पायऱ्या कशा असतात त्याप्रमाणे, किंवा हे 4 बॉक्स आहेत, त्याला दुसऱ्यामध्ये काय केलं, 4च्या खाली 3 जोडले, पुन्हा तिसऱ्यामध्ये 4, 3, 2 क्रमाक्रमाने वाढवलेलं आहे. तर इथे काय येईल, 4, 3, 2 आणि 1 असं ऑप्शन कोणतं दिसायला, पर्याय क्रमांक ए. बाकीचे बघायची गरजच नाही, कारण याच्यामध्ये काय बघा, त्रिकोण आहे, इथे 4, 3 आणि 1 आले, हे वेगळेच आहेत. त्याच्यामुळे आपला पर्याय क्रमांक ए याचं उत्तर येणार आहे. आता भाग 5 नंबरचा भाग बघायचा आहे. प्रश्न वाचून घेऊ पहिले. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्नाकृतींचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्नाकृत्यामध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्नाकृतीमध्ये तसलेच नाते असायला हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृत्यांमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील पर्यायाचे वर्तुळ काळे करून OMR उत्तर पृष्ठावर तुमचे उत्तर दाखवा. म्हणजे याच्यामध्ये काय केले बघा, प्रश्नाकृत्या दिलेल्या आहेत 3 आणि चौथी आपल्याला ओळखायची, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती असायला पाहिजे. तर पहिल्याचं दुसऱ्याशी नातं आहे, तर तिसऱ्याचं चौथ्याशी काय नातं असेल हे आपल्याला, किंवा त्यांचा काय संबंध असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर पहिल्यामध्ये बघा, हा चौकोन होता आणि त्याच्या कॉर्नरला रेषा मारलेल्या आहेत. कॉर्नरला 4 रेषा मारलेल्या आहेत. तर याचा पहिल्या आकृतीचा दुसऱ्याशी काय संबंध यायला, की बाहेरची जी आकृती आहे ती सेमच आहे. फक्त याच्यामध्ये जे एक्स आहेत, तर हे चौकोन आहे म्हणून इथे काय झालं, 4x आलेले आहेत. तर इथे आपल्याला त्रिकोण हा जशाला तसा इथे काढायचा आहे. त्याच्या रेषा पण मारायच्या आणि मधात काय येईल, हा त्रिकोण आहे म्हणून 3 एक्स येतील. ठीक आहे. कारण इथे चौकोन होता म्हणून 4x आले. आता इथे त्रिकोण आहे म्हणून 3x यायला पाहिजे. तर अशी आकृती पाहायची. ए मध्ये 2च x आहे म्हणून हे येणार नाही. त्याच्यानंतर बी मध्ये 3x आहेत. ठीक आहे. म्हणजे आपली उत्तर आकृती असणार आहे पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर 18 नंबरचा प्रश्न आहे. याच्यामध्ये त्रिकोण आहे आणि त्रिकोणामध्ये गोल काढले. आता ह्या पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीला काय त्याचं काय नातं आहे बघा. यांनी काय केलं, हा जो मध्ये गोल होता तो बाहेर काढला आणि त्रिकोण आतमध्ये टाकलाय. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये रेषा वाढवल्या. थोडंसं याच्यामध्ये बदल केलेला आहे. बाहेरची आकृती मधात आणि मधातली आकृती बाहेर. आपल्याला असंच करायचंय आणि सेम काढायचे, आकार उलटे सुलटे नसायला पाहिजे. तर ह्याच्यामध्ये चौकोनामध्ये त्रिकोण आहे, तर हा त्रिकोण सेम असा त्रिकोण बाहेर काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये चौकोन काढून त्याच्यामध्ये रेषा मारायच्या. ठीक आहे. हा त्रिकोण जसा होता त्याचप्रमाणे रेषा आहेत, तर हा चौकोन जसा आहे त्याप्रमाणेच रेषा मारायच्या आहेत. तर याचं उत्तर काय येईल मग, ए मध्ये बघा, हा त्रिकोण बरोबर आहे आणि चौकोन सुद्धा बरोबर तसाच येणार आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक ए. आता प्रश्न क्रमांक 19 मध्ये काय केले बघा, गोल होते त्याचे 4 भाग केले. 4 भाग केलेत आणि याच्यामध्ये दुसऱ्यामध्ये काय केलं, या आकृतीचं याच्यामधला जो गॅप तयार झालाय त्याचा आकार काढलाय. जो गॅप आहे तसा आकार इथे काढला. तर इथे त्रिकोणाचे 3 भाग केले आणि त्याच्यामध्ये जो गॅप तयार झालाय त्याच्या मधातला गॅपची जी आकृती तयार होईल तो इथे आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. हा जो गॅप आहे प्लस सारखं साइन तयार झाले आणि त्याला जोडून इथे काढलंय. तर इथे काय येणार, 1 2 3 रेषा येतील अशा क्रॉस मध्ये. फक्त अशा लाईन येतील का, नाही, कारण याच्यामध्ये गॅप तयार झालाय म्हणून हे येणार नाही. तर बी मध्ये जशी आहे ती आकृती येईल. इथे जोडलं नाही म्हणून हे येत नाही. याच्यामध्ये एक्स्ट्रा रेषा आली आहे म्हणून हे सुद्धा येत नाही. तर 19 उत्तरे पर्याय क्रमांक बी. 20वा प्रश्न आहे. याच्यामध्ये अशा आकार काढलेत बघा, गोल आहे आणि त्याच्यानंतर हे हातासारखे भाग आहेत, म्हणजे ह्या 2 रेषा वरी आहेत आणि ही खालची रेषा खाली आहे. याच्यामध्ये काय केलं त्यांनी,
याच्यामध्ये काय केले बघा, ह्याला अजून रेषा, हे वरच्या रेषा खाली जोडल्यात, वरच्याला खाली जोडलेले आहेत खालचे भाग, आणि खालच्याला वरी काढलेल्या आहेत रेषा. तर ह्याला आपल्याला ही आकृती जशी काढली आहे ते गोल होते, इथे काय झालंय चौकोन काढलेला आहे उभा. याच्यामध्ये आता तशाच जोडायच्या सेम. ठीक आहे, सेम रेषा जोडायच्या आहेत. ह्या रेषा आपल्याला कशा काढायच्या, खाली काढायच्या आणि इथे वरी काढायच्या आहेत वरच्या साईडला. तर अशी आकृती कोणती आहे, ए मध्ये नाहीये, ए मध्ये खाली काहीच काढलं नाहीये, बी मध्ये वरच्या साईडला काहीच काढल्या नाहीत रेषा म्हणून बी पण येत नाही, सी मध्ये काढल्यात वरच्या साईडला पण ह्या वरी झालेल्या आहेत, आपल्याला खाली काढायच्या आहेत. ठीक आहे, म्हणून सी पण येत नाही. डी मध्ये जशा काढल्या ते बघा, याचा आणि याचा संबंध जसा आहे, म्हणजे ह्या रेषा अशा काढल्या होत्या खाली आणि ह्याच्या खालच्या वरी. तर हे डी मध्ये जसं आहे ते आपलं उत्तर असणार आहे. 20चं उत्तर येईल पर्याय क्रमांक डी. पुढचा भाग आहे 6 नंबरचा भाग. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्न आकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूच्या 4 उत्तर आकृत्यामध्ये ए, बी, सी आणि डी यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करील आणि OMR उत्तरपृष्ठावर त्या प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील योग्य उत्तर आकृतीच्या पर्यायाचे वर्तुळ काळे करा. आता इथे प्रश्न आकृती दिलेल्या आहे आणि 4 उत्तर आकृत्या दिलेल्या आहेत. तर आपल्याला काय करायचंय, याच्यामध्ये उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढायची की त्या भूमितीतील आकृतीला ह्या आकृतीला पूर्ण करेल. ही आकृती अर्धवट झालेली आहे कारण याचा एक भाग काढलेला नाहीये, तो आपल्याला भाग जोडायचा आहे किंवा याच्यामधून शोधायचा आहे. तर बघायचं अगोदर काय केलेलं आहे. इथे एक त्रिकोणासारखा आकार दिसायला, त्याच्या मधात एक रेष आहे आणि त्याच्या मधातला असा भाग आहे. हाच भाग आपल्याला इथे जोडला तर आपली आकृती पूर्ण झाली असती. तर असा वरचा भाग जो आहे डाव्या साईडचा, तोच आपल्याला खालच्या साईडला उजव्या साईडचा जोडायचा आहे. तर ए जर जोडला तर आपली आकृती पूर्ण होते का पाहायचं. तर होईल, कारण वरचा आणि ही आकृती जी आहे सेम आहे. ठीक आहे, म्हणून ही आकृती जर जोडली आपलं पूर्ण काय तयार होईल, चौकोन तयार होईल. म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक ए येईल. आता प्रश्न क्रमांक 22चा इथला भाग आपल्याला काढायचा आहे. म्हणजे काय करायचंय, आपण पझल जसे जोडतो त्याप्रमाणे जोडायचा आहे. तर इथला भाग कसा येईल बघा, हा चौकोन पूर्ण झाला पाहिजे. एक मिनिट, आवाज यायला. तर काय करायचं आपल्याला, इथे चौकोन पूर्ण होण्यासाठी काय करावं लागेल, इथे अशी रेष वरी इथे आपण चौकोन पूर्ण केला तर हा जो भाग तयार व्हायला, ही आकृती, हा भाग आपल्याला इथे शोधायचा आहे. हे असा गोलाकार आहे का, इथे नाहीये. ठीक आहे, असा थोडासा टोक असलेला भाग आहे, म्हणजे पायऱ्या कशा असतात त्याप्रमाणे आहे इथे. हा ए इथे बसणार नाही. बी मधला आकार वेगळाच आहे, हे पण इथे बसत नाही. ठीक आहे, तर सी मध्ये आहे का बघा, सी चा आकार जर आपण इथे जोडला, ठीक आहे, इथे थोडीशी क्रॉस लाईन आहे, इथे उभी लाईन आहे, हा भाग जर इथे जोडला तर आपली प्रश्न आकृती पूर्ण होते. म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक
सी. यामध्ये आपल्याला आकृत्या पूर्ण करायच्या असतात. ठीक आहे. पझल जसे जोडतो त्याप्रमाणेच जोडायचं असतं. आता इथे हा भाग दिलेला आहे. एक भाग आहे एक आकृतीचा. तर यातली कोणती आकृती आहे, कोणता भाग याला म्हणजे ज्यातल्याला कोणत्याला जोडता येईल हा भाग आणि ती आकृती पूर्ण दिसेल हे ओळखायचे. आता ए मधला आकार बघा, इथे सरळ रेष आहे, इथे कुठे सरळ रेष नाहीये, म्हणून हे ए नाही बसणार, ए मध्ये नाही बसणार. बी मधलं सुद्धा हे क्रॉस आहे पण सरळ आहे. ठीक आहे. इथे काय झालंय, इथं थोडस उभी लाईन आहे मग थोडस क्रॉस मारलेलं आहे. ठीक, म्हणून बी मध्ये सुद्धा हे बसणार नाही भाग हा. सी मध्ये हा भाग पूर्ण बसेल, कारण हा जो भाग आपण इथे पूर्ण जोडून पाहिला तर आपली आकृती पूर्ण होते, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर प्रश्न 24 नंबरचा प्रश्न आहे. आपल्याला गोल पूर्ण करायचा आहे. गोल पूर्ण करण्यासाठी इथून आपण गोल आकार काढला तर हा भाग आपल्याला शोधायचा आहे. म्हणजे इथून पूर्ण ही जी रेष आहे याप्रमाणेच आणि इकडचा गोल अर्धगोल आहे ते तशी आकृती शोधायची आहे, तसा भाग शोधायचा आहे. तर ए मध्ये जर पाहिलं आपण तर ए मधला जो भाग आहे बघा, इथे थोडंसं गोलाकार पण काढलेला आहे आणि ह्या रेषा सुद्धा इथे जर जोडल्या तर आपली आकृती पूर्ण होते, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर भाग 7 नंबरचा भाग आहे. प्रत्येक याच्यामध्ये बघा चार एका भागामध्ये चार आकृत्या दिलेल्या असतात. ही मागची प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामुळे तुम्ही जेवढ्या मागच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करताल तेवढेच तुम्हाला प्रश्न समजतील, कशा प्रकारे येतात, कशा आकृत्या येतात. जास्त प्रॅक्टिस केली तर तुमच्या आकृत्या पण चुकणार नाहीत. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि ए बी सी आणि डी अशा 4 उत्तराकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब आरशातील प्रतिमा असणारी उत्तराकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवला आहे असे समजा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील योग्य पर्यायाचे वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. आता याच्यामध्ये काय केले, आपल्याला प्रश्नाकृती काढलेली आहे आणि हे XY काय असतो, आपला आरसा असतो. तर आरशातील प्रतिमा, आता हा आरसा आहे, ठीक आहे, हा XY. तर ही आकृती आरशामध्ये कशी दिसणार आहे हे उत्तर आकृत्यापैकी आपल्याला ओळखायचं, या पर्यायापैकी कोणती असेल. तर आरशातील प्रतिमा कशी दिसते बघा, ह्या उलटी दिसते. याच्या जे डाव्या साईडला काढलेले असतात चिन्ह वगैरे ते आपल्याला उजव्या साईडला दिसतात आणि उजव्या साईडचे डाव्या साईडला दिसतात, म्हणजे ही आकृती उलटी दिसत असते. तर त्याच्यामुळे आपण पाहायचं ए मध्ये काय आहे. बघा ए मधलं जे आहे हे बघा डाव्या साईडला आहे, हा रंगवलेला भाग हा कुठे आलाय, उजव्या साईडला, आणि हे आकार सगळे सेम आहेत का पाहायचं. ठीक आहे. तर ही आकृती जर आरशामध्ये आपण पाहिली तर याचं उत्तर हेच येते, पर्याय क्रमांक ए येणार. कारण बी बघितलं तर बीच रंगवलेला भाग कुठे आलाय बघा, खाली. आरशामध्ये आपल्याला सेम फक्त उलटा दिसतो, खालीवरी तर होत नाही, म्हणून हे बी पण येत नाही, सी येत नाही. सीचं काय झालंय, हा रंगवलेला भाग डाव्या साईडला आला, हे येत नाही. आणि ही तर सेम आकृती आहे, सेम तर दिसणार नाही, आरशामध्ये उलटी दिसेल, म्हणून डी पण येत नाही. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 26 मधली प्रश्नाकृती पहा. हे अक्षर लेटर्स आहेत, CROP. ठीक आहे. तर हे जे नाव आहे किंवा हे लेटर्स जे आहेत ते कसे दिसणार, ह्या XY याच्या समोर आरसा आहे, याच्या आरशातली आकृती उलटी दिसणार. जे लेटर्स शेवटी दिसायले प्रश्नाकृतीमध्ये पहिले दिसतील, ठीक आहे, आणि त्याच्या उलट दिसतील. तर पाहायचं आहे याच्यामध्ये ए मध्ये काय झाले, फक्त अक्षर जे आहेत, लेटर्स जे आहेत ते मागे पुढे केलेत. आपल्याला मागे पुढे करायचे नसतात आरशामध्ये, तेच लेटर्स सेम फक्त उलटे दिसत असतात, मागे पुढे होत नाहीत, म्हणून ए येत नाही. त्याच्यानंतर ही बघूत आपण, पी उलट झालेलं आहे. ठीक आहे, क्रमाक्रमाने पाहायचं, हे उलट जायचं आहे आणि उलट्या आकृत्या झाल्या पाहिजेत. पी उलट होऊ शकतं, ओ जशाला तसंच दिसणार. त्याच्यानंतर आर उलट दिसते आणि सी, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक बी येईल. ही आकृती आपण आरशामध्ये पाहिली तर बी प्रमाणे दिसणार आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27. आता ह्या आकृतीच्या समोर इथे XY आरसा आहे, ठीक आहे,
आणि ही डायग्राम जी आहे आपल्याला आरशामध्ये याच्या उलट दिसेल. ठीक आहे, हे हे जे आहे डाव्या साईडला आहे हे बाण दोन, तर आपल्याला आरशामध्ये उजव्या साईडला दिसतात आणि हे टोक जे आहे उजव्या साईडला जाताना दिसत आहे, मधात सेंटरला ते डाव्या साईडला दिसेल. ठीक आहे, मग आपण ए मध्ये पाहू. ए मधले तिन्ही बाण बाहेर साईडला दिसायले बघा, याच्यामध्ये तसे नाहीयेत म्हणून हे ए येत नाही. बी मध्ये पाहिलं तर ही याच्या उलट आकृती दिसायली, त्याच्यामुळे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर 28 नंबरचा प्रश्न आहे. हा आकार जो आहे याच्या उलट आपल्याला आरशामध्ये डाव्या साईडला दिसायला, हाच सेम आकार आपल्याला कुठे दिसणार आहे, उजव्या साईडला असा दिसेल क्रॉस. ठीक आहे, ए मध्ये सेम आकृती आहे म्हणून ए येत नाही, आरशातली आकृती सेम दिसत नाही. आणि बी मध्ये काय झाले, ही आकृती खालच्या साईडचं वरच्या साईडला केले, अशा प्रकारे होत नाही कारण ती पाण्यातली आकृती नाहीये, जलप्रतिमा नाहीये. ठीक आहे, आता सी मध्ये जर पाहिलं तर ही आरशातली आकृती अशीच दिसते, त्याच्यामुळे त्याचं उत्तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक सी येईल. आता भाग नंबर 8, प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्न आकृतीत दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडलेली आहेत आणि ए बी सी आणि डी अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उघडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तर आकृतीची निवड करा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील योग्य पर्यायाचे वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दर्शवा. आता याच्यामध्ये काय केले, घडी घाला व उघडा, हा आपला नवोदयच्या पुस्तकामधला चॅप्टर आहे, याच्यावरचे प्रश्न आहेत. हे घडी घालायचं, त्याच्यामध्ये कधी कधी कट पण केलेले असतात, छिद्र पण पाडलेली असतात, तर ते आपल्याला पाहायचं आहे काय केले आणि त्याच्या घड्या एक एक उघडायच्या असतात. तर प्रश्नाकृती आहे, त्याच्यामध्ये 3 दिलेल्या आहेत, 3 आकृत्या दिलेल्या आहेत. बघा काय केलेलं आहे, चौकोन, पहिले चौकोन होता त्याची अर्धी घडी घातली वरी, बाण ज्याप्रमाणे दाखवले त्याप्रमाणेच घडी घालायची आणि नंतर शेवटी जो बाण होता त्याप्रमाणेच तिथूनच उघडायचा आहे. ठीक आहे, हा मग काय झाला, आयत तयार झाला. ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये त्या आयताची अजून एक घडी घातलेली आहे, ज्या दिशेने बाण दिसायला त्या दिशेने घडी घातली. ठीक आहे, आता हे एकदम शेवटी अशा प्रकारे त्रिकोण तयार झाला आणि त्याच्यावर काय काढले त्यांनी, एक गोल, त्याच्या मधात रेष आहे, 2 गोल आहेत त्याच्या मधात रेष आहे. आता इथे आपण ही घडी अशी घातली होती ती उघडायची, त्याच्यानंतर पूर्ण अर्धी उघडायची, ज्याप्रमाणे आपण या क्रमाने घड्या घातल्या होत्या त्याप्रमाणेच उघडायची आहे. ठीक आहे, मग इथे उघडल्यानंतर काय होईल, हे सेम जे गोल आणि रेष आहे इथे पण येणार. आता ही पूर्ण कागद असा उघडला, ही घडी घातलेली अशी घडी उघडली तर काय होईल, हे जे आकार आहेत हे गोल आणि चिन्ह जे आहेत ते काढलेले आरशातील जी आकृती असते तशाप्रमाणे काढायचं. ठीक आहे, म्हणजे ही आकृती आरशामध्ये कशी दिसेल ते पाहायचं. ठीक आहे, ए मध्ये आहे तसं आहे का बघा, ए मध्ये हे जे आहेत गोल चिन्ह काढलेले, हे चिन्ह आरशामध्ये असे दिसतील, बरोबर आहे. आणि हे दोन्ही जे आकार आहेत, दोन्ही जे चिन्ह वगैरे सगळं दिसायला, हे आपल्याला पाण्यामध्ये पाहायचं, जलप्रतिमा पाहू शकतो आपण. तर हे वरचे जे आहेत काढलेले आकार ते उघडल्यानंतर, पूर्ण उघडल्यानंतर त्याच्या पाण्यातील जलप्रतिमा जी तयार होती ती पाहायची, म्हणजे ह्याच्या खाली असे उलटे दिसणार आणि मग आपली आकृती आपल्याला पूर्ण दिसेल. ठीक आहे, म्हणजे याचं 29 उत्तर येईल पर्याय क्रमांक ए. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 30 मध्ये ह्या चौकोनाची घडी घातली अर्धी, त्याच्यानंतर परत घडी घालून पुन्हा हा चौकोन तयार झाला छोटा. त्या चौकोनावर काय केले बघा, एक उभी रेष मारलेली आहे मोठी आणि उजव्या साईडला 2 छोट्या रेषा मारलेल्या आहेत. आता ही एक एक घडी उघडायची, या साईडला घडी उघडली तर काय सांगितलं मी, हे आपण समोरासमोर कसे येणार, आरशातील आकृती जशी येते तशी. ठीक आहे, तर इथे 2 रेषा जोडलेल्या येतील आणि इथे उभी एक रेष येईल, त्याच्यामध्ये कोणत्या याच्यात आहे पाहायचं. ठीक आहे, इथे एक रेष दिसायला, ही रेषा पूर्ण होतील, अशा लांब येतील. ठीक आहे, अर्ध्या आहेत त्या पूर्ण, 2 रेषा लांब दिसणार, एक उभी. त्याच्यानंतर हीच आकृती ही घडी आपण पूर्ण उघडल्यानंतर सेम वरच्या सारखीच आकृती, चिन्ह जे आहेत ते खाली पण येतील, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, 30 पर्याय क्रमांक
ए ए आता 31 नंबरचा प्रश्न आकृती आहे. याच्यामध्ये घड्या घातलेल्या आहेत आणि शेवटी त्रिकोण तयार झाला, त्याच्यावर असे आकार काढलेत बघा. 1 2 3 3 असे गोल आकार काढलेत. ठीक आहे. आता हे उघडायची आपल्याला घडी. हा हा जो आकार काढलाय हे इथं पण येईल, कारण इथे घडी घातली होती, हे इथे उघडल्यानंतर या साईडला दिसणार. ठीक आहे. पुन्हा हे उघडायचं, त्याच्या आरशातील आकृती कशी दिसते तशी दिसणार. ए मध्ये आहे का, ए मध्ये गोल गोल काढले, तिथे गोल कुठंच नाही म्हणून येतच नाही. बी मध्ये पाहायचं. बी मध्ये इथे हा आवरी आकार होता, तो इथे पण यायला पाहिजे होता, कारण आपण छोटीशी घडी घातली होती त्रिकोणाची घडी उघडल्यानंतर इथे पण तो गोला असे शेप यायला पाहिजे होते, पण हे बी मध्ये नाहीयेत. ठीक आहे. सी मध्ये आहेत का पहा. सी मध्ये आता हा भाग आपण उघडला तर वरचा आणि खालचा बघा ह्याच्या उलट झालेला आहे, म्हणजे इथे पण आहे इथे पण आहे, म्हणून ह्याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक सीच आहे. त्याच्यानंतर 32 नंबरची आकृती जी आहे त्याच्यामध्ये घडी घातल्यानंतर हा छोटासा चौकोन तयार झाला आणि इथे डाव्या साईडला गोल काढले आणि सेंटरला काय केले, त्रिकोणासारखा भाग तयार रंगवलेला आहे आणि इथे गोल काढले. आता हा भाग उघडायचा आपल्याला, सेम याच्यासारखेच इकडे तयार होणार, म्हणजे इथे गोल येईल आणि त्या रंगवलेला भाग येईल चिटकून. ठीक आहे. मग याच्यामध्ये कुठे पाहायचं, इथे गोल कॉर्नरला नाहीये, ए येत नाही. बी मध्ये सुद्धा इथे आपल्याला कॉर्नरला गोल पाहिजे आणि इकडे असे उघडल्यानंतर इथे पण गोल आलं असतं, तर हे बी पण नाहीये. सी मध्ये आहे बघा, हे कॉर्नरला गोल आहे इथे, बरोबर आहे. त्याच्यानंतर हा रंगवलेल्या भाग मध्ये आलेले आहेत आणि हे पूर्ण उघडल्यानंतर अशा प्रकारे हे दिसते आपल्याला घडी उघडल्यानंतर. तर याचं उत्तर आहे 32चा पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतर भाग पुढचा आहे 9वा प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे. ए आणि ए बी सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तर आकृत्या उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तर आकृती निवडा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकाच्या समोरील पर्याय काळा करा. आता आपल्याला काय करायचंय, तुकडे जो केलेले आहेत, म्हणजे आता हे पूर्ण आकृती होती त्याचे तुकडे केले आणि मग आपल्याला त्यातली उत्तर आकृती शोधायची उजव्या बाजूस. ए बी सी आणि 4 उत्तरे दिलेली आहेत. ठीक आहे. हे 4 उत्तरे दिलेत उजव्या बाजूला, तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल. आता हे तुकडे केलेले आहेत, हे जर आपण जोडले, आता कशा प्रकारे पण जोडू शकतो आणि मग त्याच्यातून कोणती आकृती तयार होते ते शोधायचं आहे. तर ए मध्ये हे 4 चौकोन कुठे आलेले आहेत का, नाहीये, तिथे त्रिकोण आहेत म्हणून ही आकृती तर येत नाही. बी मध्ये बघा, हे चौकोनाचे 4 भाग जोडलेले आहेत, म्हणून हे जर आपण जे जोडलेले काय तुकडे केलेले भाग आहेत हे पूर्ण जोडले तर हा चौकोन असा तयार होतो, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर 34 ह्याच्यामधले हे तुकडे जे आहेत ते जोडल्यानंतर कोणती आकृती दिसेल, कशा प्रकारची आकृती तयार होईल. ए येईल का, ए मध्ये असा पूर्ण चौकोन तयार होणार नाही, कारण हे इथे थोडेसे कट आहेत त्याच्यामुळे ए येत नाही. बी येणार नाही, कारण असे भाग कुठेच नाही तिथे. ठीक आहे. याच्यामध्ये सगळ्यामध्ये काय आहे, असे गॅप आहेत म्हणून बी येत नाही. सी पण नाही येणार आणि याचं उत्तर काय येईल, डी, कारण हे भाग आपण पूर्ण जोडले एकमेकांना तर अशी आकृती तयार होते. त्याला थोडंसं फिरवलं तरी चालतं, ह्याच्यामध्ये या आकृतीला फिरवले म्हणून आपल्याला थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यानंतर 35 मध्ये 2 त्रिकोण आणि अजून एक मोठा एक त्रिकोण आहे आणि 2 छोटे त्रिकोण आहेत, हे जोडायचे आणि कोणती आकृती तयार होती पाहायचं. ए मध्ये आहे का, ए मधले बघा हे त्रिकोण वेगळे आहेत, हे छोटे आहेत, हे खूप मोठे दिसायलेत म्हणून हे त्रिकोण नाही येत, हे ए येत नाही. बी मधले हे 2 छोटे त्रिकोण आहेत, सेम दिसायले आणि हा एक मोठा आहे म्हणून याचं उत्तर येईल डी. त्याच्यानंतर 36 नंबरचा प्रश्न, ह्याच्यामधले सगळे भाग आहेत का ह्याच्यामध्ये पाहायचं. ठीक आहे.
हे असे उभे त्रिकोण लांबट काढलेले आहेत आणि हे 2 भाग आहेत. हे 2 भाग कोणत्या आकृतीमध्ये आहेत पाहायचं. ह्याच्यामध्ये हा एकच त्रिकोण आहे. ह्याच्यामध्ये दुसरा आलेला नाही म्हणून ए येत नाही. बी मध्ये हे त्रिकोणाचे भाग कुठंच नाही दिसत, त्याच्यामुळे हे पण येत नाही. त्याच्यानंतर सी मध्ये आहेत बघा, हे 2 त्रिकोण इथे जोडलेत. ठीक आहे, हे 2 आणि हा भाग इथे आहे, हा भाग इथे आहे, म्हणून याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक सी. आता शेवटचा भाग आहे प्रश्न आकृती. आपण ज्या आकृत्या सॉल्व्ह करत आहोत त्याच्यामधला भाग 10वा. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे. ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृत्या उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली, जडलेली आहे, जडवलेली अशी उत्तराकृती निवडा. OMR उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा. आता यामध्ये काय करायचंय, खूप सोपं आहे. ठीक आहे, ह्याच्यामधले तुम्ही सगळे सॉल्व्ह करू शकता. फक्त चांगलं पाहायचा, हा आकार, हा शेप कोणत्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतो. ठीक आहे, हा काय बघा, ए आहे, आडवा ए आहे. असा आकार कोणत्या ए मध्ये आहे का? ए, पर्याय क्रमांक ए, बी, सी, डी या 4 पैकी पाहायचंय आपल्याला. ठीक आहे, ए मध्ये हा आकार कुठे दिसत नाही. ए आपण कुठे याला शोधू शकत नाही, ए याच्यात नाहीये. बी मध्ये आहे का पाहायचं, ए याच्यामध्ये कुठेच नाहीये. ठीक आहे, बी मध्ये पण नाहीये, सी मध्ये पण नाहीये, डी मध्ये आहे बघा. हे ए आकार जो आहे इथे अशा प्रकारे आपल्याला इथे मिळतो. तर याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक डी. म्हणजे याच्यामध्ये हा आकार जो आहे ते लपलेला असतो. या आकृतीमध्ये कुठेतरी हा आकार आपल्याला सापडणार आहे. तर असा आकार आपल्याला आता शोधायचा आहे. याच्यामध्ये आहे का पहा. तर याच्यामध्ये नाहीये. ठीक आहे, तर बी मध्ये पाहू. बघा, हा त्रिकोण, हा वरचा त्रिकोण, इथे पूर्ण एक रेष आहे आणि हा इथला अशा रेषा येणार. ठीक आहे, म्हणजे अशी सरळ एक रेष येईल, असा हा त्रिकोण तयार होईल आणि ते एक रेष येणार आहे. म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक बी. 39. हा खूप सोपं आहे बघा. हा आकार लगेच आपल्याला जर चांगलं आपण प्रॅक्टिस केली तर लगेच आपल्याला आकार ओळखू येतो कोणत्या आकृतीत आहे. ए मध्येच आहे, कारण बघा हा गोल आकार, हा इथे आपण पाहिला, पूर्ण शेप काढून पाहिला तर हे या प्रश्नाकृतीप्रमाणे इथे आपल्याला ए मध्ये भेटून जातो. प्रश्न क्रमांक 40 मधला हा भाग आपल्याला कोणत्या आकृतीमध्ये दिसायला पाहायचा. ए मध्ये नाहीये, बी मध्ये पण नाहीये, सी मध्ये बघा हा आकार लगेच आपल्याला ह्याच्यामध्ये दिसला. ठीक आहे, हा बघायचा आकार बरोबर आहे का, रेषा छोट्या मोठ्या आहेत का, सर्व पाहायचं आणि मग आपलं उत्तर टिक करायचं आहे. 40चं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अशा प्रकारे आपण हा नवोदयचा 2022 सर्व आकृत्या पाहिलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्ही जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवा. आकृत्यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकता. त्यामुळे आता परीक्षा जवळ आलेली आहे, चांगल्या प्रकारे अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.